ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत करण्यात काहीशी चिंता वाढवणारी बातमी आहे। पुण्यामध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण सापडल्यानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस रुग्ण सापडलेले आहेत। या आजाराचे 100 पेक्षा अधिक रुग्ण पुण्यामध्ये सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे आणि आता सोलापुरात 2, कोल्हापुरात 2 रुग्ण, नागपुरात 3, लातूरमध्ये 2 संशयित रुग्ण सापडलेले आहेत। आता राज्याच्या अन्य भागात सुद्धा जीबीएस रुग्ण सापडत असल्यामुळे दूषित पाण्यामुळे पाण्याचे जे नमुने आहेत ते गोळा केले जात आहेत। तसंच घरोघरी रुग्ण शोध मोहीम ही जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। या आजाराला महात्मा फुले आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने या रुग्णांवरती मोफत उपचार करण्याचे आदेश खासगी रुग्णालयांना दिलेले आहेत। परिस्थिती अशी आहे पेशंटची की त्या ठिकाणी आता त्यांनी मोफत उपचार कधी केले, जेव्हा पेशंट ऍडमिट झाले, जेव्हा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट झाले त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही कमला नेहरूमध्ये मोफत उपचार देऊ। पण त्याच्या आधीचं जे पेशंट प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्यांचा खर्च कोण देणार? त्यांचा आता खर्च पाहता तर कमीत कमी 2-2, 3-3, 4-4 लाख आता तुम्ही पाहिलं रिक्षावाले असतील 5-5 लाख रुपये त्या ठिकाणी खर्च आलेला आहे। तर आमचं एक मागणं आहे, एक तर तुम्ही आम्हाला दूषित पाणी पाजताय आणि आमचे जे पेशंट आहेत त्यांचा संपूर्ण खर्च हा पुणे महानगरपालिकेने उचलावा। खरं तर चिंता वाढवणारी अशी बातमी म्हणावी लागेल। जीबीएसचे रुग्ण आपण पुण्यामध्ये बघितले होते, पण राज्यात आता अनेक ठिकाणी हे रुग्ण आपल्याला असल्याचं बघायला मिळतं। सोलापूर असेल, कोल्हापूर, अनेक ठिकाणी रुग्ण बघायला मिळतात। त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्यावी, पाणी जे आहे ते उकळून प्यावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आज दिवसभरात ज्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात या आपण बुलेटिनमध्ये बघितलेल्या आहेत। या बातम्यानंतर बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। जर कोणाचा संबंध असेल तर कोणालाही पाठीशी घालणार नाही, मात्र संबंध नसेल तर कारवाईचा प्रश्नच नाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावरती अजित पवारांचं उत्तर। राजीनाम्याची मागणी कोणीही केलेली नाही। देशमुख हत्या प्रकरणी मी दोषी आहे की नाही हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं। राजीनाम्याच्या मुद्द्यावरती धनंजय मुंडेंचं सूचक विधान। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवारांनी घ्यावा। दादांच्या पक्षातल्या नेत्याचा निर्णय मुख्यमंत्री का घेतील? सुरेश दसांचा सवाल। वाल्मी कराडची आणखीन एक ऑडिओ क्लिप व्हायरल। आपण इकडे बाप बसलोय कशाला घाबरता? ऑडिओ क्लिपमधून महिला पोलीस आणि कराडमधला कथित संवाद समोर। कराड बीडचा सुपर पालकमंत्री, आकाच्याच मर्जीतले अधिकारी बीडमध्ये सुरेश दसांचा पुन्हा आरोप। तर परळी नगर परिषदेचं स्पेशल ऑडिट करण्याची मागणी। वाल्मी कराड विरोधात हायकोर्टात याचिका, ईडीने स्वतंत्र गुन्हा दाखल करून तपास करण्याची मागणी। देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही हायकोर्टाच्याच देखरेखीखाली करण्याबाबत याचिका। बाबा सिद्दीकींना बिल्डरने धमकी दिलेली डायरीत एका नेत्याचंही नाव, जिशान सिद्दीकीचा मोठा दावा, तर संबंधित चार्जशीटमध्ये आपलं नाव नाही। मुंबई पोलिसांनी सत्य शोधून काढावं, मोहित कंबोज यांची मागणी। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक आणि रायगड पालकमंत्रीपदावरती चर्चा। 2 दिवसात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये दोन्ही जिल्ह्यांना सहपालकमंत्रीपद देण्याबाबत निर्णयाची शक्यता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर। ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी 25 फेब्रुवारीला होणार। सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड, अंगभर कपडे घालून आला तरच मंदिरात प्रवेश मिळणार। मंदिर न्यासाकडून अधिकृत पत्रक जारी। नमस्कार, मी अमित गद्रे, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। लातूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 51 सोयाबीन खरेदी केंद्र बंद करण्यात आलेले, त्यामुळे अनेक दिवसांपासून रांगेत असलेले शेतकरी आक्रमक झालेले आहेत। खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला आहे। गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। धानाचे रखडलेले 242 कोटी रुपयांचे चुकारे पणन कार्यालयाच्या खात्यामध्ये जमा झाल्याने शेतकरी आनंदित झाले।
मावळात यंदा टोमॅटो पीक समाधानकारक आलेलं असून टोमॅटोला मार्केट यार्डात चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केलेली आहे। पवन मावळमधील मळवंडी ठुले इकडे यावर्षी टोमॅटो पीक जोमात आलंय। छत्रपती संभाजीनगरातील एका शेतकऱ्याने मागील 9 दिवसांपासून अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांच्या 2 एकर शेतीवरती अतिउच्च दाब वीज टॉवर केल्यामुळे पूर्ण शेती टॉवर खाली गेली आहे, मात्र मोबदला न दिल्याने शेतकऱ्यांनी उपोषण केलं आहे। बारामती MIDC परिसरात कारसोबत स्टंटबाजी करणाऱ्या 2 स्टंटबाजांवरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। थरकाप उडवणारा स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई केली आहे। नियमांचं उल्लंघन करून वाहन चालवणाऱ्यांना पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला। शिर्डी शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे। वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक आणि साई भक्तांना मनस्ताप सहन करावा लागतोय। वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनाला अद्याप यावरती उपाययोजना करता आलेली नाहीये, त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। वाशिम जिल्ह्यातील 100 शाळांमध्ये RTE अंतर्गत चालू शैक्षणिक वर्षात मोफत प्रवेशासाठी जिल्ह्यातील 2225 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेत। 2 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या 40 टपरी शिवारात एका पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत बिबट्या पडलेला होता। यावेळेला वन विभागाने बिबट्याचं रेस्क्यू करत त्याला अभयारण्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे। मंचर शहराच्या वाढत्या नागरिकीकरणामुळे शहरातील कचऱ्याची समस्या बिकट झाली आहे। रोज जवळपास 7 टन कचऱ्याचा विल्हेवाट लावण्यासाठी नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवण्याचं नियोजन केलं आहे, मात्र त्याला स्थानिकांनी विरोध केल्याने कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे। खोपोली खालापूरच्या निओ रेसिडेन्सी कॉम्प्लेक्समध्ये घोणस जातीचे 2 साप आढळून आलेले आहेत। हे दोन्ही साप प्रजनन प्रक्रियेमध्ये होते। दरम्यान सर्पमित्र सुकृत गोटस्कर आणि सुशील गुप्ता यांनी सापांना पकडत नैसर्गिक अधिवासात मुक्त केलंय। गुरुकुलातील विद्यार्थ्यांना मारहाण करत तलवारीचा धाक दाखवत धमकवण्यात आलेला आहे, तर ग्रामस्थांनाही मंदिरात स्पीकर लावल्याने जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या प्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या केला। किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेलं छत्री निजामपूर आदिवासी वाडीगाव पुनर्वसनापासून वंचित राहिलेलं आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेला काळ जलविद्युत प्रकल्प पुनर्वसनाचं काम न झाल्याने रखडलेला आहे। मात्र आता या प्रकल्पाचं काम हाती घेतल्याने इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा मुद्दा ऐरणीवरती आला आहे। रायगडमधील एका मराठी माणसाला पुन्हा परप्रांतीयांकडून त्रास देण्यात आला। अपमानास्पद वागणुकीसह शिवीगाळ केल्याने मनसेने हस्तक्षेप करत परप्रांतीयाला चांगलाच दम भरलाय। मनसेच्या हस्तक्षेपानंतर परप्रांतीयाने मराठी कुटुंबियांची माफी मागितली। रायगडच्या पेण तालुक्यातील अंगणवाडीतून देण्यात येणाऱ्या पोषण आहारात मेलेला उंदीर आढळल्याने खळबळ उडालेली। 6 महिन्यांपासून 3 वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यात येणाऱ्या आहारात उंदीर आढळल्याने पालकांनी संताप व्यक्त केलाय। येवल्याच्या भिंगारी इकडे विहिरीत पडलेल्या